ब संघ हरेश आणि मांडेकर त्याच्या अगेन्स्ट पाहायला मिळते आमचे परम मित्र हरेश मांडेकर आमचे परम मित्र हरेश मांडेकर हरीश मानेरकर यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल होता. बॉल पडल्यानंतर उचली घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती. मेघश्याम हा गोलंदाज पाहायला मिळते. पिवनचा षटक. चांगली फिल्डिंगची रचना पाहायला मिळते. शॉर्ट पाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर रोहिदास ठाकरे कुठे आहेत? आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. सेकंड बॉल देखील तोच तसंच पाहायला मिळते. जसं का रिप्ले डायरेक्ट हिट केला होता परंतु इथं देखील सुरक्षित पाहायला मिळते. काय नेम असेल. जबरदस्त डायरेक्ट हिट केला होता. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट पाहायला मिळते. फलंदाज पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला फलंदाज धीरज. दोन डॉट बॉल. पेक्षाम गोलंदाज. चांगली गोलंदाजी राहिली आहे सध्याच्या दोन बॉलमध्ये. धीरज स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळते. दोन चेंडू सुरेख फेकले. पुढचा बॉल और पिच बॉल होता. वाईडिश लॉंगावला बॉल चालला अगदी वेगाने. बॉल तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दोन धावा कंप्लीट झाल्या बॉलवरती. श्री गणेशा झाला 2 धावेने. धावसंख्या पाहतो 2 धावा. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. धावसंख्या पाहायला मिळते. सुरुई बस संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये त्यांना फाईट करते मात्र रायते संघ. अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या फलितीला शेवटचा सामना पाहतो. 4 षटकांचा सामना. पेक्षा गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल. वारंवार येस चेंडू पाहायला मिळाले. या गोलंदाजाची एक शैली वेगळी आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु सुरक्षित फलंदाज एका धावेने मात्र धावफलक पुढे जातं. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती. निशान असेल स्ट्राईक एंडला फलंदाज. आता मात्र फलंदाज निशानला पाहायला मिळेल. और पिच बॉल होता परंतु पंच आमच्याकडे वळतात. हा ऑफ स्टंप सोडून जरा हा चेंडू होता. अतिरिक्त धाव मिळेल. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती. खूप चांगली पिवनचं षटक कतलताना मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. जरी व्हाईट फेकला असला तरी स्लोअर गतीचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. थोडीशी मिस स्पीड पाहायला मिळाली परंतु सिंगल धाव. चांगली गोलंदाजी. गतीमध्ये परिवर्तन. अगली वेगळी शैलीची गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंगचा वापर केला जातो. गतीमध्ये परिवर्तन देखील केला जातो. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी अगदी गुडलेन्सवरती बॉल फेकला जातो. चेंडूला उचली घेतली जाते. चांगली अशी रणनीती पाहायला मिळते. गोलंदाज मेघश्यामची पाहायला मिळते. पिवनचा षटक म्हणजे प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा आणि तशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. पिवनचा षटक पाहतो. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. पाच चेंडू आतापर्यंत फेकून झाले. एक चेंडू व्हाईट फेकला होता जरूर. 5 चेंडू फेकले. मोठे पटक्यापासून वंचित ठेवले गोलंदाज मेघश्यामने. काय गोलंदाजी केली पहिल्याच पिवनच्या षटकामध्ये. लाजवाब गोलंदाजी. मिस्टामिंग आहे. बॉल हवेत आहे. बॉलला उडवलाय परंतु फिल्डर नाही पोहोचत. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. डबलसाठी प्रयत्न आणि डबल देखील कंप्लीट. 2 धावा तर कंप्लीट झाल्या शेवटच्या बॉलवरती आणि षटक क्रमांक पहिलं समाप्तीचा इशारा इथे पंचांकडे आणि पहिल्या ओव्हरनंतर टीमची टोटल पाहायला मिळेल 7 धावा.
पहिला बॉल येतो डॉट. गोलंदाज तयार झाला होता सेकंड ओव्हरसाठी. पहिला बॉल देखील सुरेख फेकला गेला. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी ट्रॅकवरती. पंकज हा गोलंदाज. धावा थांबल्या गेल्यात. पिवनच्या षटकामध्ये 7 धावा. सेकंड ओव्हरमध्ये सुरुवातीचा पहिला बॉल डॉट. इथे मध्ये ओव्हर पिच बॉल अगदी रनामध्ये स्लॉटमध्ये आणि पाठवलाय फ्लॉटमध्ये. लांबलचक षटकार. सुरुवात थोडीशी खराब झाली होती परंतु 8व्या बॉलावरती षटकार पाहायला मिळते. 8व्या बॉलवरती षटकार पाहायला मिळते आणि षटकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 13 धावा. इथे देखील फटका परंतु फटका बसलाय. फिल्डर बॉल खाली पकडला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आज झाला. एका षटकाराने मात्र थोडीशी धावसंख्येला आकार दिला. धावसंख्या पहिली बघितलं गेलं तर अगदी कमी होती परंतु षटकाराने मात्र धावसंख्या आकार दिला आणि तो फलंदाज माघारी परतले. तर पाहूया धक्का क्रमांक मात्र लागला गेलाय पहिला. बॅटिंग करताना पाहायला मिळते आपल्याला सुरई बस संघ पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच्या अगेन्स्ट संघ पाहायला मिळते रायते. अशी मॅच पाहायला मिळते. पहिला फेरीतील आपण शेवटचा सामना एन्जॉय करतो. प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षक वर्ग अगदी घर बसल्या सामन्याचा आनंद लुटत असतील. घर बसल्या आपल्या टी व्हीवरती कोणी मोबाईलवरती असेल. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली गेली आहे. आमचे रोशन पराड असतील भरपूर मेहनत आहे त्यांची. तसेच पालिगावच्या आयोजकांची भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खास करून प्रदीप ठाकरे असतील टीम कॅप्टन पालिगावचे. भूषण ठाकरे, संगम ठाकरे असतील भूषण ठाकरे असतील भरपूर आयोजक आहे. त्यांची मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. और पिच बॉल होता आणि पुन्हा एकदा अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा येतो षटकार. टोटल 19 आकड्यावरती पाली एक्सप्रेस सिद्धू भोईर, हेमंत ठाकरे असतील केतन ठाकरे असतील सर्वेश वारे ॲडव्होकेट नरेश ठाकरे भरपूर आयोजक आहे. त्यांच्या आयोजकांची नावं अगदी माझ्या तोंडावरती आहे कारण की मी सलग 4 वर्ष इथे येतो. पुढचा बॉल पाहूया. पुढचा बॉल कसा भाग खेळतो. हाफ ट्रॅकरचा बॉल फक्त दिशा दिली. एक गॅप सिलेक्शन भरपूर चांगला पाहायला मिळते. अगदी वेगाने बॉलवरती आलाय. फिल्डर बॉलला पकडला फेकला तोपर्यंत धावा 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने मात्र धावन 21 धावा 21 लॉस्ट फॉर 1 विकेट. 21 धावा धावफलकावरती एका विकेटचं पतन. अरे थांबा ना. ठाकरे देखील असतील असे भरपूर आयोजक कमिटी आहे. आपण त्यांची 2 दिवस आहेत भरपूर त्यांची नावं घेऊ सर्वांची. वासरी ठाकरे हल्ली मॅचचा आनंद घेत असतील ते ऑफिसमधून. ऑफिसमध्ये आहे. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 21 धावा 1 फलंदाज बाद. तसेच या स्पर्धेचे आधारस्तंभ जर बघितला गेला तर संगम ठाकरे भरपूर मेहनत केला असेल. पाहूया पण करा मेहनत कारण की आम्हाला नेहमीच आमच्या संपर्कामध्ये असते तर पालिगावचे टीम कॅप्टन प्रदीप ठाकरे की सांगतात की मुलं जास्ती मेहनत करीत नाहीत. मेहनत करायला पाहिजे. 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर पाहतो आपण षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आपल्याकडचा बॉलला मात्र लॉक केलाय आणि पाठवलाय मिड विकेट कावू कॉर्नरच्या डोक्यावरून. हा येतो षटकार.
पहिल्याच बॉलवरती आगास केला, सुरुवात केली मात्र या ओव्हरची षटकाराने 21 धावा 2 षटकारानंतर पाहिली. त्यानंतर मात्र षटकार आला, षटकाराने मध्ये धावसंख्येला वेग गेला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 लॉस फॉर 1 विकेट. 27 धावा धावपळकावरती पाहतो आपण. आई गावदेवी क्रिकेट संघ पाली आयोजित स्पर्धा पाहतो. 2 दिवस चालणारी स्पर्धा. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटचा, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहतो आपण. एका बाजूला सुरी बस संघ त्यांना फाईट करते रायते संघ. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकरचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, भरपूर अंतर कापू शकत नाहीये तोपर्यंत सेकंड साठी परतलंय. सेकंड देखील कंप्लीट झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. ओके 29. 29 धावा धावपलकावरती. 29 धावा धावपलकावरती. एक फलंदाज मात्र बाद झालाय. आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली आहे. विकेट हातामध्ये आहेत. हा बॉल डॉट पडल्यानंतर अगदी डीप राहिला, परंतु इतशी फलंदाज बाद. होते परंतु विकेट ज्यावेळेला हातात असतात त्यावेळेला रिस्क नक्कीच घेतात फलंदाज, परंतु इतशी तेवढी रिस्क नव्हती घेतली तर धावेसाठी रिस्क घेतली होती. मोठे पटक्यासाठी रिस्क घ्यायला हवी आहे. आपल्याकडे अजूनही 8 फलंदाज आपल्या हातात आहेत आणि तिसरं षटक मार्गस्थ असताना तुमच्याकडे तुम्ही मोठे पटके मारू शकता. चांगली गोलंदाजी मी म्हणेन रायते टीमने केली आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती षटकार आला, सेकंड बॉलवरती डबल धाव आली, तिसऱ्या बॉलवरती विकेट. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ संपला गेला. 15 चेंडूमध्ये 29 धावा धावपलकावरती लागली गेली आहे. सुरी बस संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ पाहतो आपण. न्यू बॅटर मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. विनायक. हाफ ट्रॅकरचा बॉल ऑन साईडला फ्लिक केला. यावेळेस एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल केला. यस नो करे होता, परंतु अखेर दुसरी धाव कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अगदी जाग्यावरनं 2 धावा वेगाने मात्र पूर्ण केल्या. 2 धावाच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाते 31 या आकड्यावरती. 31. धावा धावफलकावरती. रणजित ठाकरे यांचा देखील शुभ आगमन झाले. या आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या सरपंच चषकामध्ये. यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र पाहावं लागेल काय घडलं गेलं. सिंगल कंप्लीट झाली या बॉलवरती. तिसरं षटक पाहतो मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी ओम हा गोलंदाजचा वापर केला गेलाय. तिसरा षटक मार्गस्थ आहे. धावांचा विचार केला 32 धावा धावपलकावरती लागली गेली आहे. 32 लॉस्ट फॉर 2 विकेट अशी परिस्थिती पाहायला मिळते सध्याच्या घडीला. सुरू बी संघ बॅटिंग करताना ओम गोलंदाज तयार आपल्या षटकात पुढचा बॉलसाठी. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. जेल ड्रॉप झालाय. जेल ड्रॉप तोपर्यंत सेकंड साठी परतलाय. इथे मात्र काय धावचीत, फलंदाज बाद. फर्स्ट रन कंप्लीट. अगदी वेगाने धावला होता. त्यावेळेला असं वाटलं होतं सेकंड रन कंप्लीट होईल, परंतु ज्यावेळेला आपण बॅटिंग करतो ना त्या फलंदाजाला मात्र थोडासा वेळ लागते पोहोचण्यासाठी आणि तेच घडलं गेलं. इथंशी नो स्ट्राईक फलंदाज अगदी वेगाने आला होता आणि तो पोहोचला तोपर्यंत स्ट्राईक फलंदाज अर्ध्या पल्ल्यावरती पार गेला होता. फर्स्ट रन कंप्लीट झाली. सेकंड साठी फलंदाज बाद झाला. तिसरा फलंदाज बाद झाला. सुरेश बी टीम लागलेला हा तिसरा धक्का. इथं मात्र फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. फेकून दिलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध पंचांचा इशारा हा येतोय. षटकार. चांगला फटका पाहायला मिळणार. डाऊन दी ग्राउंड. अगदी मोठ्या फटक्याने मात्र जे गरज होती फटक्यांची या अंतिम ओव्हर मध्ये तसं फटका पाहायला मिळाला. फलंदाज रोनकच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टोटलचा विचार करूया. टोटल जाऊन पोहोचले आहे 39. 39 धावा. 39 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा ऑर्पिस बॉल. अगदी उंची भरपूर लांबी कमी. फिल्डर आलाय परंतु
कॅचवरती बॅलेन्स ठेवू शकला नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे बॉलवरती. 40 धावा धावपळकावरती. तीन चेंडू शिल्लक असतील. पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा कुठल्या जातील. या पूर्वार्धामध्ये किती धावांचा मात्र टार्गेट सेट केला जाईल. बीट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फलंदाज बाद. काय चालाकी दाखवली कीपरने. भरपूर चालाकी दाखवली कीपरने. फलंदाजाला बाद केलाय. थर्ड अंपायर चेक केला जाईल. हे म्हणे यस आउट. OUT आउट. फलंदाज आउट. गोलंदाज तयार. पटका चांगला अगदी जाग्यावर न बॉलला फेकून दिलाय. काय पंच, काय टायमिंग बेमिसाल. येतोय षटकार. पुढचा बॉल असेल. और पीस बॉल होता. ऑन साईडला फक्त क्लिक केलाय. राऊंड कार्पेट. फलंदाज बाद झालाय. तर ज्यांचं नुकतेच आगमन झाले मान्यवर पाहतो आपण ॲडव्होकेट श्रीराम भोईर तसेच ॲडव्होकेट नितेश मडवी या आपलं सहर्ष स्वागत असेल. सरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. मान्यवरांची मांदी पाहायला मिळते. आपलं सहर्ष स्वागत. ॲडव्होकेट श्रीराम भोईर लॉटरी भारत सरकार. एक मोठी व्यक्तिमत्व पाहायला मिळते आपल्या सरपंच चषकामध्ये. त्यांचं शुभ आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत असेल सरपंच चषकामध्ये.
त्याचा पहिला दिवस सामना पाहतो आपण. एका बाजूला सुरई ब त्यांच्या अगेन्स्ट सामना पाहतो रायते, मयूर 11 रायते अशी मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर सुरई बीच टीमने 4 ओव्हरमध्ये बनवण्यात गेले 48 धावा, 49 धावांचं लक्ष्य असेल. पाहूया मयूर 11 रायते टीम कशा प्रकारे धावा चेस करतात आपल्या टीमसाठी. पाणी दे पाणी. सेकंड राऊंडमध्ये पहिला सामना असा असेल. नारायण विपक्ष यातून जो संघ जिंकणारा असा सामना असेल. नारायण संघ विपक्ष यातून जो संघ विजेता संघ तो सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. आणि सेकंड राऊंडचा दुसरा सामना पाहायला मिळेल निलजे विपक्ष कोलेगाव. हाय स्कोर घारिवली संघ. नक्कीच घारिवली संघाला बाय. पाहूया 49 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करणारा कशा प्रकारे काढला जाईल. त्याप्रमाणे आमचे साथी समालोचक जोडले जातील. आमच्या समवेत सोनू बांगर यांचा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. Thank you. Thank you so much. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम केजी स्पोर्ट रायते संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करते सुरेबी संघ. प्रथम बॅटिंग केली टीम सुरेबी संघानं आणि 4 षटकामध्ये एकूण धावा स्कोरबोर्डवरती लावल्यात त्या 48 धावा आणि 49 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी कल्पेश आणि हरेश. गेम ऑन. पहिला बॉल. हो पहिला चेंडू हाफ ट्रेकर स्ट्रॉंग अपील एज साठी या ठिकाणी अपील केली आणि येस कॉन्फिडन्सच्या स्वरूपानं पहिला धक्का टीम केजी स्पोर्ट रायते संघाला लागतो आहे. बिग विकेट डाऊन कल्पेश 0 बाद. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जोरदार अपील होती. अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि आत्मविश्वास देखील जास्त पाहायला मिळाला आणि त्याच अनुषंगानं पंचाने देखील इशारा केला की फलंदाज या ठिकाणी बाद आहे. कल्पेश बॅक टू द डगआउट. मोठी सफलता प्राप्त केली आहे या षटकामध्ये. गोलंदाज आपण बाद आहेत अतुलला. पहिले षटक पॉवर बेसचा अतुलला आपण बाद आहेत. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. तेजस सुरेश येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. रायते संघ म्हटलं तर आमचे मित्र या ठिकाणी सुशील सुरोशी आणि आकाश जाधव हे देखील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत, स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडनं रायते संघासाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं देखील सहर्ष मनोपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज अतुल तयार होतोय. राईट आर्म विकेट. समोर खेळले फटका चांगला गॅप शोधली आणि खेळाडू उपस्थित परंतु त्यांना बीट करून चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर आलाय. पहिला चौकार फलंदाज तेजसच्या बॅटमधनं. खातं खुलं झालं. फलंदाज आपण पाहतो तेजसचा आणि टीम रायते संघाचा प्रतिषटकामागे विचार केला तर 12.25 ची सरासरी प्रतिषटकामध्ये मेंटेन ठेवायची हा मॅच जिंकण्यासाठी रायते संघाला. ओव्हर पिच बॉल लॉंग ऑनला खेळून काढलेला स्ट्रोक. लॉंग ऑनमध्ये खेळाडू उपस्थित एकदा इथे मिळेल आणि सिंगल नट स्कोर पुढे सरकेल 5 या आकड्यावरती. थोडीशी संत आणि सावध सुरुवात करतायत
फलंदाज तेजस सुरोशी, कारण कल्पेशची गोल्डन विकेट कॅरी झाली या ओव्हरमध्ये. विस्फोटक फलंदाज होते, क्षमता गुणवत्ता भरपूर होती, परंतु या ठिकाणी मोठी कामगिरी करता आली नाही कल्पेशला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात आता चौकार, त्याच्यानंतर सिंगल तेजस सुरोशीच्या बॅटमधनं. आणि आता पहिल्यांदा स्ट्रायकरवरती पाहायला मिळतील हरेश सुरोशी. इनफॉर्म बॅट्समॅन आहेत, मोठमोठे षटकार त्यांच्या बॅटमधनं आपण नेहमीच पाहत आलो आहे. आणि तोच खेळाडू स्ट्रायकरवरती पहिल्यांदा पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अतुल तयार. पहिला चेंडू लॉब केलाय, पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. हरेश सुरोशीच्या बॅटमधनं पहिला तडाखा, बिग षटकार. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅकेट बडा धमाका. छोट्या कचचा खेळाडू आहे, परंतु मोठमोठे पटके त्याच्या बॅटमधून आम्ही नेहमीच पाहत आलो आहे. टिटवाला विभागातील दादा संघ केजी स्पोर्ट राहते आणि त्याच्या अगेन्स्ट दादा संघ सुरेश संघ खेळतोय. समोर खेळलेत, खेळाडू बीट होत आहे. शॉर्ट मिड ऑफ मध्ये चुकी झाली, बॅकअप मिळेल तोपर्यंत त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट होते. आणि सिंगलला धावसंख्या पुढे सरकती स्कोरबोर्डवरती एकूण 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक सध्या तरी पहिलं पॉवर प्लेचं सुरू आहे. 49चा पाठलाग सुरू आहे. 5 बॉल झालेत आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील करतायत. शेवटच्या मुवमेंटला गोलंदाज अतुल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात, त्यामुळे थोडासा वेळ क्षेत्ररक्षणासाठी देखील जाईल या मॅचमध्ये. तेजससाठी बॉल स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळले. फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला चेसिंग मोठी आहे. पोहोचले क्षेत्ररक्षक, पोहोचले स्क्वेअर लेग रिझन मध्ये. फेकी करतील तोपर्यंत अंतिम बॉलवरती मिळाला 2 धाबा. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 1 गडी बाद. केजी स्पोर्ट रायते टीम. ॲडव्होकेट सन्माननीय श्रीरामजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. वकील सर्वोच्च न्यायालय नोटरी भारत सरकार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सन्माननीय आमचे आदरणीय ॲडव्होकेट श्रीरामजी भोईर सर आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. थोडासा व्हॅल्यूम द्यायचा आहे, टॉपचा व्हॅल्यूम आपण वाढवायसाठी जे मास्टर. सन्मान या ठिकाणी उदासना मुख्य अतिथी कक्षामध्ये ॲडव्होकेट श्रीराम सर भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण यथोचित हा मान सन्मान करतोय. यस, संपूर्ण नक्कीच आई गावदेवी क्रिकेट संघ पाली आमचे संपूर्ण आयोजक, आपण या आयोजन कमिटी आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. केतन आपण देखील यायचे सर्वजण या. लगेच विशेष सन्मान होतोय या ठिकाणी उपस्थित ॲडव्होकेट सन्माननीय आदरणीय श्रीरामजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये होत असताना मायेची प्रेमाची उद्धार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं मोमेंट देऊन सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारत असताना ॲडव्होकेट श्रीरामजी भोईर सर त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करेल. या स्पर्धेला त्यांनी अमूल्य भेट दिल्याबद्दल आणि अमूल्य वेळ दिल्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आमचे ॲडव्होकेट वकील उच्च न्यायालयाचे नितेश मडवी देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल मुख्य अतिथी कक्षामध्ये. आमच्या आयोजकांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देखील आपण कव्हर करायचा आहे. ॲडव्होकेट नितेश मडवी यांचा देखील शुभ सन्मान होतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे नेट टू नेट फाईट सध्या तरी सुरू आहे. जिंकण्यासाठी 49 लक्ष आणि सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती विघ्नेशला आपण पाहतायत. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा बनल्या गेल्या. टोटल स्कोर धाबा संख्या पोहोचली ती 16 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज येते 33 धावेची. फुलटॉस बॉल लॉब केलाय, खेळाडू उपस्थित आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे. हरेश सुरोशीच्या बॅटमधनं अजून एक षटकार.
षटकार आलाय. कदाचित क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी सूर्याची किरण डोळ्यावरती आले असतील आणि चेंडू एक्झॅक्ट दिसला नाहीये आणि जजमेंट देखील मिळालं नाहीये, त्यामुळे हा षटकार मिळाला आणि हारेसच्या बॅटमन हा दुसरा षटकार आला. टीमची टोटल 22 वरती पोहोचली आहे. गरज मॅचमध्ये जिंकण्यासाठी 27 धावेची आवश्यकता. केजी स्पोर्ट रायते बनाम सुरई बी याचा विद्यमान सामना आपण एन्जॉय करतायत. सर्वांचं पुन्हा एकदा सरपंच चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन. लाईन पिकअप केली आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. पॉइंट रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. स्वतःवरती थोडंसं नाराज होत्यात हारेस देखील, कारण की हा त्यांना आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेला स्ट्रोक खेळायचा होता आणि थोडंसं या ठिकाणी बॅटवरती चेंडू व्यवस्थित आला नाहीये, त्यामुळे इथून 2 धावा मिळतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर 24 धावा स्कोर बडवती. चांगली बॅटिंग होतीये. सलामीवीर ओपनिंग मास्टर हारिस सुरेशच्या बॅटमननं फुल टॉस. चुकीला माफी नाहीये आणि चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. हारिस सुरेश ऑन फायर. अजून एक षटकार. आणि षटकाराने धावफलक पुढे सरकेल. 30 या आकड्यावरती. गरज आहे आता जिंकण्यासाठी 19 धावेची आवश्यकता. 49 लक्ष्याचा पाठला करायचा होता. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या एकूण रोशन धावा आल्या होत्या. 14 धावा खर्च झाला आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर टोटल धावा खर्च झाल्या 16. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 धावेची आवश्यकता. मॅचमध्ये शिरकाव केला टीम केजी स्पोर्ट रायते संघानं. पुढचा बॉल. लो फुल टॉस समोर खेळतायत. त्यावेळेस मध्ये चांगला फटका. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. वाईड यॉर्करचा प्रयास होता आणि एकदा विती कंप्लीट होते. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल. 31 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज 18 धावेची आवश्यकता. हे षटक मागडे राहिलंय आतापर्यंत टीम सुरेबी संघासाठी. बॉल झाले एकूण षटकातील 5 आणि आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावा खर्च झाल्या 17 या ओव्हरमध्ये. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी. पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद झाले होते कल्पेश. त्याच्यानंतर आपण पाहिलं या ठिकाणी तेजस सुरोशी आले आणि तेजसने देखील खूप चांगली सुरुवात केली आहे. परंतु यावेळेस अंतिम चेंडू डॉट असेल. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 31. लॉस ऑफ 1 विकेट टीम केजी स्पोर्ट रायते. जिंकण्यासाठी गरज 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. 18 धावेची आवश्यकता. डीज फिल्डिंग लावून घ्या. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. 10चं लॉट्स आहे, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं आपण फास्ट खेळायचं आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. सेट झाले दोन्ही फलंदाज. हारिस सुरेशीने आपण पाहिलं 3 षटकार जोगले. त्याच्यानंतर सिंगल डबल आणि त्याच्यानंतर एक चौकार देखील आपण पाहिला. तो तेजस सुरेशीच्या बॅटमध्ये देखील चांगली पार्टनरशिप. दोघांमध्ये भागीदारी चांगली घडली आहे. ही मॅच थोडीशी बॅलन्स झाली आहे. खास करून ही मॅच मजबूत आहे केजी स्पोर्ट रायते संघाच्या बाजूला. परंतु मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर या ओव्हरमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. विकेट कॅरी करावी लागतील. हारिस सुरेशीची खास करून विकेट कॅरी करणं फार महत्त्वाचं असेल आणि डॉट बॉल देखील फेकावे लागतील. तरच या मॅचमध्ये कमबॅक करेल सुरेबी संघ. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचं देखील आगमन झाले. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल आमच्या सरपंच चषकामध्ये. गोलंदाज येत आहेत 3ऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गवरती आवेश येत आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धावेची आवश्यकता. मॅच अजूनही बॅलन्स. मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन होत असताना सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुनश्च सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल आहे षटकातील. राईट मोर द विकेट. गती कमी होती चेंडूची. पॉईंटच्या दिशेला खेळून काढलेला स्ट्रोक. स्किड झालेत. क्षेत्ररक्षक स्किड होत आहेत. कव्हरमध्ये चेंडू जोपर्यंत पोहोचेल, बॅकअप मिळेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या
पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिंकण्यासाठी गरज आहे आता येणारे 11 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता असेल. 11 बॉल 16ची गरज असेल या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतायत, चेंज करतायत त्या ठिकाणून क्षेत्ररक्षकाला. ओव्हर द विकेट. चला फास्ट खेळायचंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा कनेक्शन चांगलं नाहीये. धावाची संधी. विकेट धोक्यामध्ये परंतु कलेक्टिंग नाहीये. चेंडूची कलेक्टिंग गोलंदाजाने व्यवस्थित केली नाहीये. थ्रो व्यवस्थित होता, सर्व काही ठीकठाक होतं परंतु कलेक्टिंग झालीच नाही आणि ते बचावलेत मित्र म्हणेल तेजस सुरोशी. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. 16 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडूची संख्या शिल्लक असेल 10 चेंडू 16ची आवश्यकता आहे. षटक आतापर्यंत सुरुवातीला चांगले पाहायला मिळाले. सुरुवातीचे 2 बॉल सुरेख येत आहेत. हाफ ट्रॅकर फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलेत आणि चेंडू गोळीच्या वेगाने फरार. स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. अरे सुरुशीच्या बॅटमधनं अजून एक चौकार. आणि चौकारा धावसंख्या पुढे सरके 37. 37 धावा फलकावरती मॅच मध्ये उरल्यात. आता जिंकण्यासाठी येणारे 9 बॉल आणि 12 धावेची आवश्यकता असेल. फास्ट खेळायचं. चर्चा जास्त नको आहेत, वेळ जास्त आपण घेऊ नका टीम सुरेबी संघ, कारण की अजूनही आम्हाला बरेच सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. 10 संघांना या ठिकाणी प्रवेश दिला गेला या पहिल्या दिवसामध्ये देखील. अजूनही नक्की 4 सामने पेंडिंग असतील, त्यामुळे पण थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता. सेट बॅट्समॅन ऑन स्ट्राईक हारे सुरोशी. पुन्हा एकदा रनवे मध्ये अडथळा निर्माण होतोय. डेट घोषित करतायत पंच या बॉलला. जलदगती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ऑल ऑफ करायचा होता, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला, खाली राहतो आणि वेगाने देखील निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. हे डॉट बॉल देखील फार उपयुक्त ठरू शकतात येणाऱ्या क्षणामध्ये. जर सलग डॉट बॉल आले तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक करू शकेल सुरेबी संघ. बॉल शिल्लक आहेत 8. जिंकण्यासाठी गरज आहे 12 धावेची. कंपल्सरी चेसिंग असेल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथून 12 धावा बनवाव्याच लागतील. ओव्हर द विकेट. आप ट्रॅकर पाठीमागे उभं करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. आउटसाइड डिलेग स्टंप. पंचांचा इशारा तो वाईट बॉल. अवांतर धावी ते मिळतीये आणि धावसंख्या पोहोचेल ती 38. 38 या आकड्यावरती येणारे 8 बॉल. जिंकण्यासाठी 11 धावेची गरज असेल. अनेक सारी पारितोषिकं असतील या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीजसाठी स्पोर्ट्स सायकल देखील ठेवण्यात आली आहे. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं सरपंच चषकाचं भव्य दिव्य आयोजन गावदेवी क्रिकेट संघ पाली यांच्या वतीनं. चांगला फटका क्या बात आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. कव्हर मध्ये ढकललाय बॉलला. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि जवळ चेंडूला अडवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल दिलाय. रनिंग बिटवीन द विकेट देखील फार चांगली आहे. दोघांमध्ये कॉलिंग चांगली, संवाद चांगली आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल 41. 41 पर्यंत पोहोचला संघ. जिंकण्यासाठी गरज असेल आता या मॅच मध्ये 8 धावेची आवश्यकता येणाऱ्या 7 बॉल मध्ये. नारायण संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचं लगेच. यातून जिंकणार संघ आपल्याशी फाईट करणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये, त्यामुळे आपण नारायण संघाचे कॅप्टन टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. आणि सामने 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची. पुढचे सामने हे 3 षटकांचे असतील. 8 धावेची आवश्यकता येणाऱ्या 7 बॉल मध्ये.
पुन्हा एकदा पाहावं लागेल. आउटसाइड ऑप्शन अतिरिक्त चेंडू ऑप्शनच्या बाहेर. दिशाहीन गोलंदाजी धावसंख्या 42 वरती पोहोचली आहे. 7 धावेची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन येणारे 7 बॉल 7 धावेची गरज. ओव्हर द विकेट शेवटचा बॉल. लॉफ्टेड हिट फटका चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. एकच धाव इथे मिळेल. फिकी त्वरित येते आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचलाय. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. डीजे वय का? येस, पाणी घेऊन जा. आपण 12 मॅनला विनंती असेल आपण पाणी घेऊन जा लगेच. सुरेबी संघासाठी आणि दोन्ही खेळाडूसाठी पाणी घेऊन जा. आपण लगेच जा. घेऊ नका. सुरेश संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. सुरेबी विपक्ष केजी स्पोर्ट राहायचे. असा सामना आपण एन्जॉय करतायत. 6 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग झाली आहे. खास करून आतापर्यंत आपण पाहिलं तर हरेश सुरशीने इम्प्रेस केलंय. एकूण तो खेळतोय आतापर्यंत 12 चेंडूचा सामना केला आणि 33 धावसंख्येवरती तो नॉट आउट आतापर्यंत खेळत असताना आणि त्याला साथ देतोय तेजस सुरुशी. तो खेळतोय सध्या तरी 5 बॉल आणि 8 या धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये. 3 षटकार देखील हरेश सुरशीच्या बॅटमधून आपण पाहिले. एक चौकार देखील आपण पाहिला. कलात्मक स्ट्रोक ताकदीचा देखील वापर करण्यात आला. परंतु आता सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहोचलाय. 6 बॉल 6 ची गरज गोलंदाज देत आहेत अंतिम षटकामध्ये. गौरव येतात अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकेला फलंदाज तेजेश. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. मॅच विनिंग स्ट्रोक. सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय टीम केजी स्पोर्ट रायते संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक सुरेबी संघ. भोईर सरांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय की या स्पर्धेमध्ये अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपला विशेष आभार. आणि नितेश मडवी देखील असतील आमचे. दोन्ही या ठिकाणी आमच्या मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला लगेच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. या सामन्याचा सामनावीर 12 चेंडू 33 धावेची विस्फोटक खेळी केली तो हरेश सुरुशी ठरलाय सामन्याचा सामनावीर. हरेश लगेच आहे. आपण तिथून जायचं इकडे. आणि कॅप्टन देखील या टीम पंकज लगेच आहे. रायते संघाचे कॅप्टन आणि टीम नारायण संघाचे कॅप्टन. आणि टॉस देखील करणार आहोत. नारायण संघाचे कॅप्टन देखील येतात आणि टीम केजी स्पोर्ट रायते संघाचे कॅप्टन देखील आमच्यापर्यंत पोहोचतील. नक्कीच आकाश जाधव यांच्याकडे देखील शुभेच्छा आलेत रायते संघासाठी. चला हरेश सुरुशीला आपण देतो मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी. चला मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी दे आपण लगेच. आणि त्याच्यानंतर आपण सन्मान देखील करणार आहोत. सुनीलजी पाटील आदरणीय सुनीलजी
पाटील साहेबांच्या शुभास्ते आपण देतोय. ॲडव्होकेट आहेत आणि त्यांच्या शुभास्ते देतोय आपण हरेश सुरशीला मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडू आणि 33 धावेची विस्फोटक खेळी गेली. हरेश ठरला सामन्याचा सामनावीर. अभिनंदन हरेश आणि सामना देखील जिंकल्याबद्दल.